पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। देहाचं मिथ्यात्व, जीवनाचं मिथ्यात्व, सांसारिक वस्तूंचं मिथ्यात्व लक्षात आल्यानंतर, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्यामध्ये असलेला शोक, मोह आणि भय निवृत्त होत असतो। आणि हे निवृत्त व्हावं याच्याच साठी आपण कथा श्रवण करत आहोत। याच्यासाठीच आपण कथा ही श्रवण केली पाहिजे। म्हणून वेद व्यासजी महाराज यांनी लिखित केलेलं पुराण सूतजींच्या मुखातून शौनकादिक ऋषी श्रवण करतायत। कारण शिव पुराण त्यांना माहीत आहे, परंतु ज्ञानी द्रष्टा महात्म्याच्या दृष्टीने शिव कसे आहेत हे शौनकादिक ऋषींना जाणून घ्यायचं आहे। सांगा तुम्हाला शिव कसे दिसतात? आणि म्हणून शिव तत्व सूतजी महाराजांच्या मुखारविंदातून शौनकादिक ऋषी श्रवण करतात। चतुर्थ कुमार खंडाला प्रारंभ झाल्यानंतर तीर्थराज प्रयाग या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीच्या तटावर बसलेले शौनकादिक ऋषी सूतजी महाराजांना सांगतायत, महात्मन सांगा, भगवान महादेवाचा विवाह झाल्यानंतर पुढे काय घटना घडली? भगवान महादेवाचा विवाह सोहळा संपन्न झाला। देवी पार्वतीला घेऊन महादेव कैलासाकडे निघाले आणि जायच्या आधी माता मैना देवीने माता पार्वतीला ज्ञानाचा उपदेश केलेला आहे। स्त्री धर्माचा, नारी धर्माचा उपदेश केलेला आहे। माता मैना देवी म्हणतायत, पार्वती आता तू पतीच्या घरी जाणार आहे आणि तुझ्या पतीच्या घरी इतर त्यांना कोणतेही नातेवाईक नाही, त्याच्यामुळे तुला सर्व पात्र निभवावे लागणार आहे। कधी तुला बहिणीचंही प्रेम द्यावं लागेल, कधी पत्नीचं प्रेम द्यावं लागेल, कधी मातृवत तुला बनावं लागेल, कधी मित्र बनून तुला महादेवाबरोबर वावरावं लागेल, म्हणजे तुला सर्व भूमिका पार पाडाव्या लागतील। याच्यासाठी तू पतीच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी सावध होऊन जीवन जग। प्रत्येक स्त्रीने विवाह झाल्यानंतर आपल्या पतीसोबत वर्तन कसं करावं हा नारी धर्माचा उपदेश सांगितला गेलेला आहे। कधी कधी स्त्रीला आई म्हणून देखभाल करावी लागते सर्व कुटुंबाची, कधी कधी त्याच स्त्रीला मित्र बनून पती सोबत काही गोष्टींची चर्चा करावी लागते, कधी कधी त्याच स्त्रीला पती सोबत राहून त्या ठिकाणी बहिणीची ही भूमिका घ्यावी लागते। म्हणजे सर्व प्रकारचे पात्र तिला त्या ठिकाणी निभवावे लागतात। घरातल्या प्रत्येकाबरोबर वेगवेगळे पात्र तिला निभवावे लागतात। ती स्त्री अनेक रूपांनी त्या ठिकाणी वावरत असते। म्हणून स्त्रीचे एक रूप नाही, स्त्रीचे अनेक रूप सांगितलेले आहेत आणि सर्व रूपांची पूजा केली जाते। स्त्रीच्या सर्व रूपांची पूजा केली जाते आणि विशेष म्हणजे प्रत्येक रूपाची पूजा वेगवेगळ्या दिवसाला केली जाते नवरात्रीमध्ये। कारण काय आहे? ती स्त्री अनेक रूपांनी नटलेली आहे। म्हणून मैना देवी म्हणतायत की पार्वती तुला गेल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या चरणांची सेवा करावी लागेल, कधी दासी बनावी लागेल। आणि स्त्रीचा धर्म आहे, विवाह झाल्यानंतर पतीची सेवा करणं हाच तिचा धर्म आहे। म्हणून मैना देवी म्हणतायत, करे हूँ सदा शंकर पद पूजा, करे नारी धर्मपति
तिचा पती पातिव्रत्याचं पालन केलं तर स्त्रीला बाकी दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा करण्याची गरज पडत नाही। एवढा एक जरी धर्म स्त्रीने व्यवस्थित निभावला, पातिव्रत्य धर्म, तर तिला इतर दुसऱ्या कुणाची पूजा करण्याची गरज नाही। आणि जर एखादी स्त्री बाकी दुसरीकडे सगळीकडे पूजा करायला जात असेल आणि घरचा महादेव नेहमी भुका राहत असेल तर काहीही फरक पडणार नाही। म्हणून स्त्रीसाठी देव कोणता आहे तर देव आहे पती। पतीची जर सेवा केली तर पतीची सेवा केल्यानंतर देव सुद्धा स्त्रीच्या घरी प्रकट होतो। तिच्यामध्ये सामर्थ्य एवढं निर्माण होतं, तिच्यामध्ये सामर्थ्य एवढं निर्माण होतं की तुकोबराय म्हणतायत, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। देवावर सुद्धा सत्ता करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये निर्माण होतं। आणि अशा अनेक महान पतिव्रता होऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी पातिव्रत्याचं पालन केलं आणि पातिव्रत्याचं पालन केल्यानंतर पंचमहाभूतांवर सुद्धा विजय मिळवलेला आहे। शांडिलिया पतीची एवढी सेवा केली, पातिव्रत्य धर्माचं एवढं पालन केलं की सूर्याला आकाशामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र उभं केलं, सूर्याची गती थांबवली। एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये निर्माण झालं, कशामुळे? पतीची सेवा करण्याचा परिणाम। अनुसूया माता यांनीही पातिव्रत्य धर्माचं पालन केलं आणि त्याचा परिणाम एवढं सामर्थ्य निर्माण झालं की चित्रकूट धामामध्ये राहणाऱ्या अनुसूयेने आपल्या पतीसाठी साक्षात गंगा नदी प्रकट केली स्वतःच्या आश्रमात। मंदाकिनीच्या रूपाने त्या ठिकाणी गंगा आजही वाहते आहे, जी अनुसूयेने आपल्या पतीसाठी उत्पन्न केलेली आहे। हे सामर्थ्य आहे पतीच्या सेवेचे। गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी 3 पिढ्या लागल्या। कुणाला? सगर राजा, अंशुमन राजा, दिलीप राजा आणि शेवटी भगीरथ राजा। तेव्हा भगीरथ राजाच्या तपामुळे गंगा पृथ्वीवर आली। एवढ्या पिढ्या गेल्या पृथ्वीवर गंगेला आणण्यासाठी, पण अनुसूयेने तीच गंगा तपोबलाने पातिव्रत्याच्या ताकदीमुळे तीच गंगा आपल्या आश्रमामध्ये प्रकट केली। हे सामर्थ्य आहे पातिव्रत्याचं। पुराणात एक कथा आलेली आहे। एक साधू जंगलामधून चालले होते, अचानक एक चिमणी त्यांच्या समोरून उडाली। त्या महात्म्यांनी रागारागात त्या चिमणीकडे बघितलं, चिमणी जळून खाक झाली। आणि तोच साधू गावात आला आणि गावात आल्यानंतर तो साधू एका घराच्या बाहेर उभा राहिला आणि आवाज दिला, भिक्षाम दे। पातिव्रत्याचं पालन करणारी स्त्री त्या घरामध्ये राहत होती आणि पतीची सेवा करत होती। साधू बराच वेळ उभा राहिला, साधूने पुन्हा आवाज दिला, भिक्षाम दे। तरीही स्त्री बाहेर आली नाही। साधूने पुन्हा एकदा आवाज दिला, भिक्षाम दे। बऱ्याच वेळानंतर स्त्री बाहेर आली फळं घेऊन। साधू रागारागाने त्या स्त्रीकडे बघायला लागले। त्यावेळेस त्या स्त्रीने साधूला उत्तर दिलं, महाराज एवढ्या रागारागाने माझ्याकडे बघू नका, मी तुमच्या नजरेतल्या रागाने जळून भस्म होणार नाही, कारण मी काही त्या जंगलातली चिमणी नाही। काय उत्तर दिलं? मी काही त्या जंगलातली चिमणी नाही। साधूला आश्चर्य झालं। साधूने विचार केला की जंगलात माझ्या रागामुळे ती चिमणी भस्म झाली, हे घरात बसलेल्या या स्त्रीला कसं समजलं? साधूने विचारलं, देवी तुम्हाला कसं कळलं? त्या स्त्रीने उत्तर दिलं, महाराज मी पातिव्रत्याचं पालन करणारी स्त्री आहे। परिणाम भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान मला झालेलं आहे। माझ्या पतीची मी सेवा करत होते, म्हणून मला बाहेर यायला वेळ लागला।
आणि तुम्ही रागारागाने बघत होतात म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं की मी काही ती जंगलातली चिमणी नाही की तुमच्या रागाने जळून जाईल। साधूच्या लक्षात आलं की मला देवाची प्राप्ती करण्यासाठी वर्षानुवर्ष गेले, मी जंगलामध्ये फिरतोय, मी कधी कंदमुळं फळं खाल्ले, कधी कित्येक वर्ष तप केलं, तेव्हा माझ्यामध्ये कुठे हे सामर्थ्य निर्माण झालं। पण तेच सामर्थ्य एका पतिव्रता स्त्रीमध्ये 4 भिंतीच्या आत राहून निर्माण झालं। कशाचा परिणाम आहे? पातिव्रत्य धर्माचं पालन केल्याचा परिणाम आहे। म्हणून स्त्रीने पातिव्रत्य धर्माचं पालन केलं पाहिजे। पातिव्रत्याचं पालन ज्या स्त्रियांनी केलं त्यांचं नाव जरी उच्चार केला जातो तरी सुद्धा मनुष्याचे पाप नाहीसे होतात। म्हणून म्हटलेलं आहे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम। अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी या 5 स्त्रियांचं नाव जरी घेतलं, रोज सकाळी या 5 स्त्रियांचं नाव जरी घेतलं तरी काय होतं म्हणतात महापातक नाशनम। का नाश होण्याचं सामर्थ्य त्या नावामध्ये आहे? कारण त्यांनी पातिव्रत्य धर्माचं पालन केलेलं आहे। म्हणून स्त्रीसाठी पती हाच देव आहे आणि पतीची सेवा करणं हा तिचा धर्म आहे। याच्यामुळे त्या ठिकाणी माता मैनादेवीने ज्ञान दिलं आणि जेव्हा मैनादेवीने ज्ञान दिलं, मैनादेवी सांगतायत आता घरच्या सारखं सासरी राहणार नाही। सासर वेगळं आहे, माहेर वेगळं आहे, म्हणून तिथे गेल्यानंतर माहेरच्या सारखं काहीही चालणार नाही। माहेर कसं असतं, केव्हाही उठलं, केव्हाही जेवलं, कुठेही गेलं आणि केव्हाही झोपलं तरी घरातले कुणीही काही म्हणत नाही। पण सासरी तसं चालत नाही। सासर आणि माहेरामध्ये फरक काय आहे? सासर आणि माहेरामध्ये फरक असा आहे की माहेरी केव्हाही उठलं तरी चालतं, पण सासरी सगळ्यात आधी उठावं लागतं। माहेरामध्ये काम केले नाही केले तरी चालतात, परंतु सासरी सगळ्या काही नियमाचं पालन करावं लागतं। माहेरी केव्हाही झोपलं तरी चालतं, सगळ्यात पहिले 1 नंबर बेडवर जाऊन झोपलं तरीही कोणी काही म्हणत नाही। पण सासरी सगळे काम आवरल्यानंतर सगळ्यांचे बेड अंतरून पांघरून, ज्याला पाणी पाहिजे आहे, ज्याला गरम पाहिजे आहे, ज्याला थंड पाहिजे आहे, ज्याला जसं पाहिजे आहे सगळं ज्याच्या त्याच्या बेड जवळ ठेवलं, सगळा किचन आवरला, भांडे आवरले, सगळे कामं झाले की सगळ्यात शेवटी झोपायला जावं लागतं, त्याला सासर म्हणतात। म्हणून आईने सगळं काही सांगितलंय, तुला हे सर्व पालन करावं लागेल, कारण तू परक्याच्या घरी चाललेली आहे। पार्वती देवीला शब्द ऐकून वाईट वाटलं की मी परक्याच्या घरी चाललेली आहे, कारण जन्माला आल्यानंतर स्त्रीने घरामध्ये जन्म घेतला की घरातलेच जन्म देणारे म्हणतात परक्याचं धन आहे। जे जन्म देतात ते काय म्हणतात? हे परक्याचं धन आहे, परक्याच्या घरी जाणार आहे। पण काय शोकांतिका आहे की ज्यांच्या घरी ती लग्न करून जाते त्यांच्या घरात गेल्यानंतर ते लोकही म्हणतात ही परक्याच्या घरून आलेली आहे। बघ नेमकी स्त्री कुणाची आहे? ज्यांनी जन्म दिली त्यांची आहे की सगळं सोडून ज्यांच्या घरी गेली त्यांची आहे? नारी तेरी अजब कहानी आचल दूध नयन में पानी, ही स्त्रीची कहाणी आहे। नेमकी स्त्रीचं आहे कोण? बाल्यावस्थेमध्ये असेल तर वडिलांच्या आश्रयामध्ये मोठी झाली, भावाच्या आश्रयामध्ये लग्न झालं, पतीच्या आश्रयामध्ये विधवा झाली तर मुलांच्या आश्रयामध्ये, आणि एवढ्या आश्रयामध्ये जीवन जगणारी स्त्री जेव्हा सगळं काही सहनच करते तरी सुद्धा सहन करणाऱ्या या स्त्रीला घरातले लोक म्हणतात हिला काही कळतच नाही। सगळं कळतंय
तिला, पण कळत नाही असं ती वागते ना, म्हणून तुमचे संसार चांगले चालू आहे. ज्या दिवशी तिला कळतंय असं तिने दाखवलं, त्या दिवशी तुमच्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. तिला सगळं कळतंय, परंतु सगळं कळून सुद्धा ती न कळल्यासारखं वागते, म्हणून तुमचे संसार चालू आहेत. लक्षात ठेवा, म्हणून संसार चालू. कोण म्हणतं तिला कळत नाही? आई वडील कळले नाहीत, त्या आई वडिलांना सोडणं तिला कळलं नाही, सासरी जाताना तिला कळलं नाही, तिला मुलांना जन्म देताना कळलं नाही, तिला मुलांचा त्रास सहन करताना कळलं नाही. त्या मुलांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्त्रीच्या जीवनातले कित्येक वर्ष निघून जातात. स्वतःसाठी त्या स्त्रीला जगता येत नाही आणि तरी आपल्याला काही कळलं नाही. जी स्त्री सगळ्यांना सोडून दुसऱ्यांच्या घरातला त्रास सहन करते, तिला काही कळलं नाही. का कळलं नाही? तिला कळलं सगळं, पण तिला कळलं हे तिने दाखवलं नाही. म्हणून संसार का? कारण तिला संसार टिकवून ठेवायचा होता, तिला संसाराचा डाव मोडायचा नव्हता, म्हणून ती न कळल्यासारखी राहिली, म्हणून ती न कळल्यासारखी राहिली. सगळा नारी धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी ऐकलं. मैना देवीने जेव्हा ज्ञान सांगितलं, देवी पार्वती निघालेल्या आहेत आणि देवी पार्वती भगवान महादेवाच्या सोबत कैलासावर निघून गेलेल्या आहेत. आईने दिलेल्या ज्ञानाचा उपदेश देवी पार्वतीच्या चांगला लक्षात होता. प्रत्येक आईने आपल्या मुलीचं लग्न जमल्यानंतर अशा पद्धतीचा उपदेश आपल्या मुलीला केला पाहिजे. प्रत्येक आईने तिला समजावलं पाहिजे, तुझं लग्न होणार आहे, आता तू दुसऱ्या घरी जरी जाणार आहे तरी तिथे गेल्यानंतर अशी वाग की आम्हाला मान खाली घालण्याची वेळ यायला नको. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला हा उपदेश केला पाहिजे की तिथे गेल्यानंतर तुला सगळ्यांची सेवा करायची आहे. ही मनस्थिती प्रत्येक आईने निर्माण करून ठेवली पाहिजे की तिथे गेल्यानंतर पतीची नाही, सगळ्यांची सेवा तुला करायची आहे. हे आधीच जर तिच्या मनावर बिंबवलं असेल तर लग्न झाल्यानंतर ती मुलगी कधीही म्हणणार नाही वेगळं निघा. किंवा तिच्या आईने जर तिला समजावलेलं असेल तर. नाहीतर सध्या परिस्थिती अशी आहे, काही ठिकाणी मुलगीचं लग्न झालं की आधीच त्या ठिकाणी मुलीला समजावून सांगितलं जातं, बेटा घाबरू नको, तू चाललीस ना मोबाईल जवळच राहू दे, काही त्रास झाला की लगेच फोन लाव, तू काही आम्हाला जड नाही आणि आमच्याकडे काही कमी, लगेच तुझ्या मामाला पाठवेल आणि तुला लगेच इकडे घेऊन येऊ. कोण सांगते? लग्न झालं की तिकडे मुलगी नांदायला पोहोचलेलीही नसते तोपर्यंत आईचे 10 फोन होतात, बेटा पोहोचली का? काय गरज आहे परत परत फोन करायची? लग्न झालं गेली ना, तिकडे गेल्यानंतर त्या लोकांमध्ये तिचं मन मिसळू द्या. दर तासाला फोन, काही आयांचा दर तासाला फोन. सकाळी उठायच्या आधी आईची बेल वाजते, ती बेल आईची असते. उठली का? चहाच घेतला का? बरं वाटतंय ना? बनवला स्वयंपाक? तूच केलेला आहे की तिने ही मदत केली? काही मदत करते की नाही ती? कोण? की सगळंच तू केलं? आणि सगळंच तू करत असेल तर मग त्यांच्या कानावर घातलं नाही का अजून? कुणाच्या? म्हणजे ही काडी जे टाकायचे काम आहे ना, हे कुठेतरी आईकडून घडते. सगळ्याच आया अशा असतात माझं असं म्हणणं. हे जे फोन आहे ना, हे फोन मुलीला सुधरू देत नाही. त्याच्यामुळे काय होतंय, मुलगी देहाने तिकडे असते पण मनाने आईच्या घरी असते.
मग थोडी जरी शिंक आली आणि खोकला जरी आला तरी आईला फोन जातो, आई तब्येत बिघडली आहे. कशाला आई पाहिजे? इकडे सगळे आहेत ना, प्रेम करणारे आहेत ना. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक आई वडिलांनी मुलीला काय सांगितलं पाहिजे, आता ते तुझे नातेवाईक आहे, तू त्यांना तुझे सुख दुःख सांग, तू त्यांच्यावर प्रेम कर. ते वाईट जरी स्वभावाचे असले तरी एवढं प्रेम त्यांच्यावर कर की त्यांचा विचार तुझ्याकडे बघण्याचा बदलला पाहिजे. तू अशी वाग की त्यांच्यामध्ये तुझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. हा उपदेश प्रत्येक आईने केला पाहिजे. तेव्हा घर टिकतील, तेव्हा घर टिकतील. प्रत्येक या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझे आई वडील सुखी राहिले पाहिजे, वाटतं ना? या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझे आई वडील सुखी असले पाहिजे. मग त्या स्त्रीने सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या घरामध्ये मी नांदते त्या घरामध्ये सुद्धा कोणाचे तरी आई वडील राहतात. हे प्रत्येक स्त्रीला समजलं पाहिजे. जेव्हा ही गोष्ट समजेल त्यावेळेस संसार चांगला होईल, त्यावेळेस घर चालेल, त्यावेळेस आनंद टिकून राहील. पूर्वीचे लोक मुलगी नांदायला गेली तर नेहमी एक उपदेश करायचे, मुली नांदायला चालली ना जा, पण त्या घरामध्ये जात असताना उभी जा आणि त्या घरातून आडवीच बाहेर निघ. काय म्हणायचे? जाताना उभी जा आणि आडवी म्हणजे मेल्यानंतरच त्या घरातून बाहेर. ही पूर्वीच्या लोकांची शिकवण होती. काही लोक आपल्या मुलींना शिकवण द्यायचे की त्या घरात गेल्यानंतर तुझ्या अंगावरचं मांस संपलं तरी चालेल आणि हाडं शिल्लक राहिले तरी चालेल, परंतु तुला ते घर सोडायचं नाही, तुला नांदावं लागेल. ही शिकवण पूर्वीचे लोक देत होते. त्याच्यामुळे पूर्वी घटस्फोट हा विषय नव्हता, फारकत हा विषय नव्हता, कारण त्या मुलीच्या पुढे पर्याय नव्हता. पण आता थोडा जरी त्रास झाला तरी घटस्फोट, थोडं जरी भांड्याला भांड लागलं तरी घटस्फोट. आता घरामध्ये इतके भांडे असतात की ते एकामेकाला लागतात. कधी धीराचं भांड लागतं वहिनीला, कधी वहिनीचं भांड लागतं ननंदबाईला, कधी ननंदबाईचं भांड लागतं तिच्या भावाला, कधी सासू आणि सुनांचे भांडे तर एकामेकाला स्पर्श करतच असतात. कहाणी घर घर की ते भांडे नेहमी एकामेकाला स्पर्श करत असतात. त्याच्यामुळे भांड्यांचा आवाज होतो, होतो ना, होतो ना आवाज. भांड्यांचा आवाज होत नाही असं एकही घर नाही. आणि जेव्हा भांड्याला भांडे लागतात त्यावेळेस घरामध्ये वाद विवाद होतो. पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे कधी कधी घटस्फोट होतो. एकामेकाचा इगो दुखवला गेला की लगेच घटस्फोट होतो. कारणही लागत नाही आज घटस्फोट व्हायला, कारणही लागत, क्षुल्लक कारणामुळे घटस्फोट होतो. एका जोडप्याचं नवीन लग्न झालेलं, शहराच्या ठिकाणी राहायला गेले. एका फ्लॅट मध्ये सामान टाकला, दोघंही पती पत्नी त्या ठिकाणी राहत आहेत. पतीला पगार होता 2 लाख रुपये महिना, चांगला पगार होता. रोज पहाटे उठायचा, धावपळ करत टिफिन घेतला की जायचा, सायंकाळी घरी यायचा. पण रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, सुट्टीचा दिवस होता. एक दिवशी पती जास्त वेळ झोपला आणि पती जास्त वेळ झोपल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तिने 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. तिने पतीला उठवलं, अहो उठा ना, उठा. त्याने सांगितलं, बघ रोज सकाळी 6ला उठावं लागतं, टिफिन तुलाही माझ्यामुळे लवकर उठावं लागतं, टिफिन बनवावा लागतो, मग मला धावपळ करत जावं लागतं. आज सुट्टी आहे, आजचा दिवस तरी झोपू दे, आज तरी मला उठवू नको, आज सुट्टीचा दिवस आहे, कशाला उठवते. तिने सांगितलं, मला आज एवढा कंटाळा आलेला आहे की मला नाश्ता बनवायचा नाही, आज असं करा तुम्ही उठा आणि मला नाश्ता बनवा. काय सांगितलं?
तुम्हीच उठा आणि तुमच्या हाताने आपल्याला नाश्ता बनवा दोघांनाही. त्याने सांगितलं हे बघ घरामध्ये काही कमी नाही, 2 लाख रुपये पगार आहे, फळं आहेत, किराणा भरलेला आहे, सगळं खायचा सामान घरामध्ये आहे, तुला वाटेल ते बनवून घे, फळं खा, पण मला काही उठवू नको. तरी ती म्हटली नाही तुम्हाला उठलंच पाहिजे. त्याने सांगितलं हे बघ आपल्या बिल्डिंगच्या खाली भरपूर हॉटेल आहेत, तुला हॉटेलवरून जे पाहिजे ते घेऊन ये, पण मला काही उठवू नको. तिने सांगितलं मला एवढा कंटाळा आलेला आहे की मला फळंही खायचे नाही आणि खाली जाऊन काही हॉटेलमधलंही आणायचं नाही, तुम्ही उठा आणि नाश्ता बनवा. आता तिने जेव्हा सांगितलं याला आला राग पतीला, आणि रागारागात जसा उठला बरमुडा आणि बनियनवर फक्त टॉवेल अंगावर टाकला आणि रागारागात म्हटला आता जातो एकदाचा वकिलाकडे आणि वकिलाकडून घटस्फोटच घेतो तुझा, तुला मोकळच करतो. निघाला रागारागात वकिलाकडे गेला. वकिलाकडे गेल्यानंतर थोड्या वेळानंतर घरी आला आणि आल्याबरोबर डायरेक्ट किचन मध्ये जाऊन कांदा कापायला लागला. पत्नीने विचारलं का हो काय झालं, तुम्ही घटस्फोट घेण्यासाठी गेलेला होतात ना, काय झालं, वकिलाकडे गेला होतात ना. त्या व्यक्तीने सुंदर उत्तर दिलं, म्हटले आज रविवार होता ना म्हणून वकिलालाही सुट्टी होती आणि त्याच्यामुळे वकील भांडे घसत होते. आता वकील जर भांडे घसत असतील तर मला नाश्ता बनवायला काही हरकत. याचा अर्थ तुम्हीही नाश्ता बनवायला लावा असं माझं म्हणणं. सांगायचं तात्पर्य की छोट्या छोट्या कारणामुळे घटस्फोट होतात. थोडं काही झालं की घटस्फोट होतात, पण घटस्फोटाचं कारण जे आहे ते एवढं महत्त्वपूर्ण नसतं की ज्या कारणामुळे आज घटस्फोट होतो. आणि हे जर होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलीला सुसंस्कारित केलं पाहिजे आणि प्रत्येकाने विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नीची बाजूही व्यवस्थित सांभाळली पाहिजे. महादेव देवी पार्वतीला घेऊन गेले, कैलासावर गेले आणि कैलासावर गेल्यानंतर त्या ठिकाणी महादेव आणि पार्वती यांच्यामध्ये सुसंवाद चालू झाला. दोघांमध्येही सत्संग सुरू झाला, आध्यात्मिक चर्चेला प्रारंभ झाला. पूज्यपाद प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराज म्हणायचे की ज्याच्या घरामध्ये भजन आणि भोजन या गोष्टी एकत्र होतात त्या घरामध्ये नेहमी शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहते. कोणत्या घरात, ज्या घरामध्ये भजन आणि भोजन एकत्र होत असेल, 24 तासामधला एक वेळ तरी असा असला पाहिजे की ज्या वेळी घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून भोजन केलं पाहिजे. प्रत्येकाच्या मागे धावपळ असते. काही जण सकाळी जेवण करून निघून जातात, काही दुपारी बसतात, काही अजून थोडे लेट बसतात, काही टिफिन घेऊन जातात. कमीत कमी रात्री तरी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र एकदाच जेवायला बसलं पाहिजे. असं नाही की मोठे आहे त्यांना वेगळं जेवायला बसवा, त्यांचं झालं की मग दुसरी पंगत लहानांची. ही चुकीची गोष्ट आहे. सगळे जण जर एकत्र बसतील तर प्रत्येकाला वाटेल की आपल्याला सगळे जण समान लेखतात. जरी प्रत्येकाचा अधिकार कमी जास्त असला घरामध्ये तरी सुद्धा सगळ्यांना समान वागणूक मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एकत्र बसायचा फायदा काय होतो, एकत्र जेवायला बसलं की सगळ्यांचे विचार एकामेकामध्ये एकत्र होतात. ज्याच्या मनामध्ये जे आहे तो भाव बाहेर पडतो आणि मनातले विचार. भजनाला जरी एकत्र बसले सगळेजण तर एकत्र बसल्यानंतर ते घर घर राहत नाही, ते घर गोकुळ बनत असतं. म्हणून सगळ्यांनी एकत्र बसून भजन सुद्धा केलं पाहिजे, पारमार्थिक चर्चा झाल्या पाहिजे, घरामध्ये सत्संग घडला पाहिजे. काय ऐकलं आपण शिवपुराणामध्ये, काय ऐकलं आपण भागवतामध्ये, काय ऐकलं आपण पोथीमध्ये, पारायणामध्ये, या सगळ्या चर्चा झाल्या पाहिजे.
सत्संग फक्त इथेच होतो असं नाही, तुम्ही घरी बसलात आणि पारमार्थिक चर्चा केली तरी सत्संग होईल आणि तो पारमार्थिक चर्चेचा वेळ तुमचा परमार्थामध्ये लिहिला जाईल. म्हणून घरी बसून सुद्धा सत्संग होऊ शकतो. पारमार्थिक चर्चा सुरू झालेली आहे आणि दोघांमध्ये ही पारमार्थिक चर्चा चालू असताना अतिशय सुंदर जीवन यापन करतायत. त्यावेळेस श्री सूतजी महाराज म्हणतायत, ऐका आता महादेवाच्या घरी पुत्रांचा जन्म कसा झालेला आहे. चरितम शृणु वक्ष्यामि शशमौलेस्तु नारद गृह जन्म कथा दिव्या तारकासुर तद्वदौ. चरितम शृणु वक्ष्यामि, आता पुढचं चरित्र असं ऐका. शशमौलेस्तु नारद, जे नारदजींनी सुद्धा ऐकलेलं आहे. गृह जन्म कथाम दिव्या तारकासुर तद्वदम्. गृह जन्म कसा झाला आणि तारकासुराचा वध कसा झालेला आहे, आता ती ही कथा श्रवण कर. जी कथा श्रवण केल्यानंतर मनुष्यामध्ये असणारे पाप नाहीसे होतात, अशी कथा सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतात. श्रूयतां कथयाम्यद्य कथां पाप प्रणाशिनी यां श्रुत्वा सर्व पापेभ्यो मुच्यते मानवो ध्रुवम्. श्रूयतां कथयाम्यद्य, जी कथा कानांनी श्रवण केल्यानंतर कथां पाप प्रणाशिनी, ती कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याचे पाप नाहीसे होतात. याम श्रुत्वा सर्व पापेभ्यो, जी कथा ऐकल्यानंतर सर्व प्रकारचे पापांपासून मुच्यते मानवो ध्रुवम, मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हे निश्चित आहे. ध्रुवम म्हणजे निश्चित आहे. कोणती कथा आहे ती? महादेव आणि देवी पार्वती आनंदाने जीवन जगतायत, पण ज्या कार्यासाठी लग्न झालेलं आहे अजून ते कार्य सफल झालेले नाही. पण सर्व स्वर्गाधिक देवतांनी आपत्कालीन सभा बोलावली आणि सभा बोलवल्यानंतर त्या सभेमध्ये चर्चा चालू होती की तारकासुर हा दैत्य फार त्रास देतोय, त्याचा वध झाला पाहिजे. पण त्याचा वध केव्हा होईल? जेव्हा महादेवाला पुत्र होईल. कारण महादेवाला पुत्र झाल्यानंतर तो सेनापती बनेल आणि युद्धासाठी येईल, तेव्हाच तारकासुराचा वध होणार होता. सर्व देवांनी अग्निदेवाकडे काम सोपवलं. अग्निदेव निघाले. अग्निदेवाने महादेवामध्ये प्रवेश केला आणि अग्निदेवाने महादेवामध्ये प्रवेश केल्यानंतर महादेवामधून एक तेज बाहेर पडलं आणि महादेवामधून तेज बाहेर पडल्यानंतर ते तेज कोणताही देव किंवा कोणतीही देवी धारण करण्याचं सामर्थ्य ठेवत नव्हते. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नव्हतं. मग ते तेज जे आहे ते गंगेच्या किनाऱ्यावर पडलं आणि गंगेच्या किनाऱ्यावर दर्भावर पडल्यानंतर त्या तेजापासून एक दिव्य बालक त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. तो दिव्य बालक केव्हा उत्पन्न झाला आणि त्याचं नाव काय आहे सांगतात. मार्ग मासे सीते पक्षे तिथो षट्या मुनीश्वर प्रादुर्भावो भवतस्य शिवपुत्रस्य भूतले. म्हणतात मार्ग मासे सीते पक्षे, मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष, तिथो षट्याम, मार्गशीर्ष महिना आणि शुक्ल पक्षाच्या पंचमीला राम आणि सीता देवींचा विवाह झालेला आहे आणि षष्टीला मुनीश्वर प्रादुर्भावो भवतस्य, त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे. कुणाचा? शिवपुत्रस्य भूतले, शिवजींचे पुत्र कार्तिकेयांचा जन्म झालेला आहे. बोला कार्तिकेय भगवान की, कार्तिकेय भगवान की, कार्तिकेय भगवान की. कार्तिकेयांचा जन्म झाला
कार्तिकेय अतिशय दिव्य बालक गंगेच्या किनाऱ्यावर दर्भावर पडलेले होते। बालक खेळत होतं आणि बाजूने 6 कृतिका आल्या। 6ही कृतिकांचं त्या बालकाकडे लक्ष गेलं आणि बघतात तर अतिशय दिव्य आणि सुंदर बालक दिसलेला आहे। त्या 6ही कृतिका बालकाजवळ गेल्याबरोबर त्या 6ही जणींना दुग्ध उत्पन्न झालं। त्यांनी विचार केला हा चमत्कार झाला। जरी आपल्या गर्भातून आपण या बाळाला जन्म दिला नाही तर याला बघितल्याबरोबर आपल्यात दूध आलं, याचा अर्थ हा आपला पुत्र आहे। त्या 6ही जणींनी बालकाचं पालन पोषण केलेलं आहे। कार्तिकेय त्या कृतिकांच्या जवळ लहानाचे मोठे झाले। कृतिकांनी 6ही कृतिकांनी कार्तिकेयाचं पालन पोषण केलं म्हणून त्या बाळाचं नाव कार्तिकेय पडलेलं आहे कृतिकांमुळे। त्या 6 कृतिका होत्या म्हणून कार्तिकेयांना सुद्धा 6 मुख निर्माण झाले। कार्तिकेय जेव्हा लहानाचे मोठे झाले, देवतांनी महादेवाला सांगितलं, महादेव तुमचा पुत्र लहानाचा मोठा झालेला आहे आणि तरी देखील तुम्ही त्याला जवळ बोलवलेलं नाही। आता तरी तारकासुराचा वध करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा। महादेवाने सर्व देवतांना पाठवलं 6ही कृतिकांकडे। सर्व देव 6ही कृतिकांच्या जवळ आले। 6ही कृतिकांना सांगितलं हा पुत्र महादेवाचा आहे, महादेवापासून याचा जन्म झालेला आहे आणि याचं कार्य याच्याकडून करून घेण्यासाठी तुम्ही आता सहकार्य करा। 6ही कृतिकांनी कार्तिकेयाला देऊन टाकलेलं आहे। कार्तिकेयाला रथावर बसून वाजत गाजत महादेवापर्यंत आणलं गेलं। महादेवाच्या जवळ कार्तिकेय आल्यानंतर देवी पार्वती आणि महादेवाला अतिशय आनंद झालेला आहे। भगवान महादेवाने कार्तिकेयांचा स्वागत सत्कार केलेला आहे। मंगलवाद्य वाजू लागले, त्या ठिकाणी नृत्य गान झालेलं आहे। अतिशय आनंद उत्सव साजरा झालेला आहे आणि जेव्हा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला त्या ठिकाणी भगवान महादेवाने कार्तिकेयाला सर्व प्रकारचं ज्ञान, सर्व प्रकारचे संस्कार दिलेले आहेत। भगवान महादेवाने कार्तिकेयावर सगळ्या प्रकारचे सुसंस्कार घातलेले आहेत आणि कार्तिकेयांना सर्व बाजूंनी अतिशय परिपूर्ण केलेलं आहे। म्हणतात की कार्तिकेयांमध्ये सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी शास्त्रविद्येचंही ज्ञान दिलेलं आहे आणि शस्त्रविद्येचं सुद्धा ज्ञान दिलेलं आहे। शास्त्रविद्येचंही ज्ञान दिलं आणि शस्त्रविद्येचंही ज्ञान। का शास्त्राचं ज्ञान दिलं? कारण आपल्या मुलामध्ये सर्व प्रकारचे सुसंस्कार असले पाहिजे, हे ज्ञान दिलेलं आहे। ज्ञान जर दिलं आई वडिलांनी तशाच पद्धतीचे मुलं घडत असतात। आई वडिलांनी जसं मुलांना घडवलं मुलं तसेच घडत असतात। जिजाऊ आईसाहेबांनी स्वप्न बघितलं स्वराज्याची स्थापना व्हावी, अतिशय दुष्ट जे त्रास देत आहेत त्यांचा नायनाट व्हावा। त्यावेळेस जिजाऊ आईसाहेबांनी बघितलेलं स्वप्न आपल्या जन्मजात मुलावर त्या ठिकाणी पूर्णतः बिंबवलेलं आहे। परिणाम काय झाला? शिवबांवर सर्व संस्कार जिजाऊ आईसाहेबांनी दिल्यामुळे जिजाऊंच्या संस्कारांचा परिणाम शिवबा असे घडलेले आहेत की शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। जिजाऊंना विचारलं शिवबांनी, माँ तुम्हाला काय आवडतं? माँ तुम्ही का खिन्न राहतात? माँ तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण व्हावी अशी वाटते? त्यावेळी जिजाऊ आईसाहेबांचे वाक्य ऐकले आणि शिवाजी महाराजांवर पूर्णतः ती गोष्ट डोक्यामध्ये बसलेली आहे। काय? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जावं, जे दुष्ट माता माऊलींचा शीवलभंग करतात त्यांची धड मानेपासून वेगळी करावी आणि दुष्टांना दंड देऊन रयतेचं कल्याण व्हावं, यासाठी स्वराज्याची स्थापना व्हावी, हे आमचं स्वप्न आहे, हे आमचं स्वप्न आहे। जेव्हा ते स्वप्न जिजाऊंचं ऐकलं आणि ते स्वप्न शिवबांनी ऐकलं त्यावेळेस ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊंच
तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कार्य केलेलं आहे। म्हणून धन्य आहे शिवाजी महाराज आणि धन्य आहे माझी जाऊ। आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला, आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला। तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला, आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला। तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची। जनकल्याणाचं शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची। तोरणा बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरणा बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला, आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार। हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार। त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर, त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर। प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कमल साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कमल साक्षीला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला।
शिवछत्रपती माझा झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा रयतेचा राजा शिवछत्रपती माझा केला राज्याभिषेक झाला जगात माझा गाजा केला राज्याभिषेक करतो वाकून मोजरा मी माझ्या राजाला करतो वाकून मोजरा मी माझ्या राजाला जय हो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की ओ बाबाचा बाप राजा शिवबा जगला ओ बाबाचा बाप राजा शिवबा जगला बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला ओ शिवनेरीवर शिवबा जन्मला एकदा सगळे जण जागेवर उभे राहा बरं सगळे जण जागेवर उभे राहते तयार आहेत हाताने टाळी मुखाने भजन पायांनी पावल्या शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती साऱ्या देवाचा अधिपती दैवत छत्रपती न आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती ओ शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती साऱ्या देवाचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी 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 स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक होताती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक होताती देऊनी भगवाती देऊनी भगवाती स्वराज्य घडवयासाठी आई शिवाची पुण्याई आई शिवाय आई विदाई मधो पाठी आशीर्वाद पाठी दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती वाघाच्या जातीचे पौलाने छातीचे जगात वैभवशाली वाघाच्या जातीचे पौलाने छातीचे जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती
वाघाच्या जातीची पौलाची छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पौलाची छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या साठी वार झेलले आपल्या निधड्याच्या देवर हो प्राणपणाने लढले मावडे भरोसा राजावर प्राणपणाने लढले मावडे भरोसा राजावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर मनातून भगवा झेंडा दिसल्यावर हो जात पातना धर्म मानिला जगला माणूस केवर हो पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर
कर बंद कर बंद. बस. बघत आहोत त्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये असणारा त्याग. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपल्या मंदिरावर आहे कळस आणि आपल्या अंगणामध्ये आहे तुळस. नाही तर आपलं जीवन कधीच समाप्त झालं. आज आपल्याला नको तसे कपडे घालून आणि नको त्या टोप्या घालून फिरावं लागलं. ते होते म्हणून धर्म जगला. ते होते म्हणून आपल्याला सुखाचे दिवस बघायला मिळालेले आहेत. आणि हे सुखाचे दिवस आपण का बघत आहोत? कारण आई जिजाऊंनी केलेले संस्कार. आपलाही मुलगा घडावा म्हणून भगवान महादेवाने कार्तिकेयावर संस्कार घडवले. ज्ञान दिलं, शस्त्राचंही आणि शास्त्राचंही ज्ञान दिलं. सर्व अंगाने परिपूर्ण केलं आणि परिपूर्ण केल्यानंतर सर्व शिवगणांचा सेनापती घोषित केलं. सर्व शिवगणांचा सेनापती जेव्हा कार्तिकेय बनले त्यावेळेस तारकासुराशी वध करण्याचा दाण्याचा आदेश महादेवाने दिलेला आहे. कार्तिकेय यांनी रथ सज्ज केला आणि कार्तिकेय युद्ध करण्यासाठी सर्व शिवगणांबरोबर सगळ्या देवांबरोबर निघालेले आहे. रणांगणाच्या भूमीवर कार्तिकेय आणि तारकासुर हे युद्धासाठी येऊ लागलेले आहे. रणभूमीवर गेल्याबरोबर कार्तिकेयांनी शंखनाद केलेला आहे. तारकासुराला युद्धाकरता ललकारलेला आहे. कार्तिकेय आणि तारकासुर दोघही जण रणभूमीवर एकामेकाच्या समोर सज्ज झालेले आहेत. युद्धासाठी एकामेकाच्या समोर उभे आहेत. दोघांमध्ये महाभयानक अशा युद्धाला प्रारंभ झालेला आहे. महाभयानक असं युद्ध सुरू झालेलं आहे. स्वर्ग लोकातून सर्व देवी देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर अवाक होऊन युद्ध बघू लागलेले आहे. श्वास रोखून सर्वजण महाभयानक युद्ध बघतायत. महाभयानक असं युद्ध चालू असताना कार्तिकेय अनेक प्रकारांनी तारकासुराला मारण्याचा प्रयत्न करतायत. पण तारकासुर मारला जात नाही. त्यावेळेस महादेवाने दिलेला दिव्य अस्त्र कार्तिकेयाने काढलेला आहे आणि ते दिव्य अस्त्राने वार केल्याबरोबर कार्तिकेयाचा वध झालेला आहे. कार्तिकेयाच्या हातून तारकासुराचा वध झाल्याबरोबर सगळ्या देवा
अतिशय आनंदी आनंद झालेला आहे आणि सर्व देवांनी पुष्प वर्षाव केलेला आहे। मंगल वाद्य वाजू लागले, अप्सरा नृत्य करू लागले। कार्तिकेयांच्या नावाचा जय जयकार झालेला आहे। कार्तिकेय भगवान की जय, कार्तिकेय भगवान की जय, कार्तिकेय भगवान की जय। कार्तिकेयाच्या नावाचा जय जयकार झालेला आहे। कार्तिकेय यांना वाजत गाजत शिवगान कैलासावर घेऊन आलेले आहेत। कैलासावर कार्तिकेय आल्यानंतर कार्तिकेयाला हात जोडतायत। धन्य आहात प्रभो की तुमच्याच मुळे कार्तिकेयांचा जन्म झाला आणि अतिशय प्रभावी बलवान शूर आणि वीर अशा मुलाला तुम्ही घडवलं की ज्या मुलामुळे अतिशय दुष्ट राक्षस मारला गेला। त्या राक्षसापासून संपूर्ण त्रैलोक्यात मुक्त झालेला आहे। तारकासुराचा वध झालेला आहे। सगळ्या देवांनी महादेवाची स्तुती केलेली आहे। सर्व देवतांनी कार्तिकेयांची स्तुती केलेली आहे आणि सर्व देव आपापल्या घरी निघून गेलेले आहेत। कार्तिकेय महादेव आणि देवी पार्वतीच्या सोबत कैलास पर्वतावर राहत आहेत आणि तिथे राहत असताना बरेच दिवस व्यतीत झाले आणि त्याच्यानंतर गणेशजींचा जन्म झालेला आहे। गणेशजींच्या जन्माची कथा श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगू लागलेले आहे। एकदा सुंदर अशा झाक्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। कैलास पर्वतावर कुमार कार्तिकेय भगवान महादेव आणि देवी पार्वती बरोबर राहत आहेत। याच्यानंतर गणेशजींच्या जन्माची कथा वेगवेगळ्या प्रकारांनी सांगण्यात आलेली आहे। ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणेशजींच्या जन्माची कथा वेगळी सांगितलेली आहे। गणेश पुराणामध्ये गणेशजींच्या जन्माची कथा वेगळी सांगितलेली आहे आणि शिव पुराणामध्ये गणेशजींच्या जन्माची कथा वेगळी सांगण्यात आली। ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणेशजींच्या जन्माची कथा सांगण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने म्हणतात, महादेवाच्या जवळ एकदा देवी पार्वती विराजमान होते। देवी पार्वतीने महादेवाच्या पुढे हात जोडले आणि देवी पार्वती म्हणतायत, नाथ मला एक दिव्य पुत्र पाहिजे आहे। भगवान महादेवाने विचारलं, देवी तुम्हाला कसा पुत्र पाहिजे आहे? म्हटले, जगामध्ये त्याच्यापेक्षा सुंदर कुणीही नाही असा पुत्र मला पाहिजे आहे। असा पुत्र पाहिजे आहे की ज्याच्यासारखा बुद्धिमान कुणीही नसेल। मला असा पुत्र पाहिजे आहे की ज्याच्यापेक्षा बलवान या जगामध्ये कुणीही नसेल। देवी पार्वती म्हणतायत, मला असा पुत्र पाहिजे आहे की ज्याच्यासारखा ज्ञानी कुणीही नसेल। जेव्हा त्या ठिकाणी देवी पार्वतीने सांगितलं, महादेव म्हणतायत, हे देवी असा पुत्र जगामध्ये जर कोणी असेल तर असा तुम्ही वर्णन केल्यासारखं गुण असणारे नारायण आहेत, श्री हरी विष्णू आहेत। तुम्ही त्यांचीच आराधना करा आणि त्यांनाच प्राप्त करून घ्या। महादेवाने देवी पार्वतीला एक पुण्यक नावाचं व्रत सांगितलं।
देवी पार्वतीने पुण्यक नावाचं व्रत केलेलं आहे आणि ते पुण्यक नावाचं व्रत केल्यानंतर व्रताची पूर्णाहुती झाल्यानंतर नारायण प्रकट झाले आणि देवी पार्वतीने नारायणाच्या पुढे हात जोडलेले आहेत आणि देवी पार्वती सांगतायत की प्रभो मला दिव्य पुत्र पाहिजे आहे, ज्याच्यापेक्षा सुंदर या जगामध्ये कोणी नाही, ज्याच्यापेक्षा बुद्धिवान या जगामध्ये कोणी नाही, ज्याच्यापेक्षा बलवान या जगामध्ये कोणी नाही, ज्याच्यासारखा दानी या जगामध्ये कोणीही नाही। भगवान नारायण म्हटले मा मग मीच तुमच्या घरी जन्म धारण करतो। म्हणून नारायणाने त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानंतर अंतर्धान झाले आणि भगवान नारायण अंतर्धान झाल्याबरोबर त्या ठिकाणी अचानक एक दिव्य बालक तयार झालं आणि ते दिव्य बालक म्हणजेच गणेशजी आहेत, जे देवी पार्वतीला प्राप्त झालेले आहेत। त्याच्यानंतर महादेवाने गणेशजींची मान उडवली, मग हत्तीचं मस्तक लावलं। ही कथा पुढे सांगितलेली आहे। ही कथा आलेली आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये, पण गणेश पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की महादेवाने सांगितल्यानंतर देवी भगवतीने म्हणजे पार्वतीने पुण्यक नावाचं व्रत केलं आणि ते व्रत केल्यानंतर त्या व्रताच्या उद्यापनाला स्वतःच्या हाताने भोजन बनवलं। देवी पार्वती सगळे देवी देवता साधू संत ऋषी मुनी सगळ्यांना भोजनासाठी देवी पार्वतीने बोलावलं। सगळेजण भोजन करण्याकरता कैलासावर गेले, सगळ्यांनी यथेच्छ भोजन केलं आणि भोजन झाल्यानंतर एक वृद्ध काठी टेकत टेकत आला। देवी पार्वतीने स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून त्या वृद्धालाही खाऊ घातला। त्या वृद्धाने जाता जाता आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुमचं मनोरथ पूर्ण होईल आणि तेवढ्यात आत जायचा आदेश दिला। देवी पार्वती घरामध्ये गेल्या आणि बघतात तर एक दिव्य बालक त्यांना त्या ठिकाणी सापडलं, तेच म्हणजे गणेशजी आहेत आणि ते वृद्ध म्हणजे साक्षात नारायण आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते। ही कथा गणेश पुराणामध्ये आलेली आहे। आता शिव महापुराणामध्ये गणेशजींच्या जन्माची जी कथा आलेली आहे त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे। म्हणतात ब्रह्मदेव नारदजींना सांगतायत, सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतायत, एकदा घटना अशी घडली, एकस्मिन्नेव कालेच जयाच विजया सखी पार्वत्याच मिलित्वा वै विचारे तत्परा भव। एकदा घटना अशी घडली की जया आणि विजया या दोन सखींच्या जवळ देवी पार्वती बसलेल्या होत्या। जया आणि विजया यांनी देवी पार्वतीला सांगितलं, देवी आपल्याकडे सगळं काही आहे पण आपल्या हक्काचा एखादा गण असला पाहिजे की जो आपला असेल, आपलंच ऐकेल, असा एखादा आपला गण असला पाहिजे। देवी पार्वतीने जया आणि विजयाला सांगितलं, तुम्ही असा नको तसा विचार करू नका, कारण जे महादेवाचे गण आहेत तेच माझे गण आहेत, जे महादेवाचे सेवक आहेत तेच माझे सेवक आहेत। महादेव आणि मी वेगळे थोडी आहोत, आम्ही दोघं एकच आहोत। महादेवाचे सगळे गण म्हणजे माझे सेवक आहे आणि कार्तिकेय हा माझा मुलगा आहे, मला दुसऱ्या कुणाची आवश्यकता नाही। पण तरी सुद्धा जया आणि विजया सांगतायत, पण देवी पार्वतीने ती गोष्ट खोडून टाकली, मोडून टाकली। आता प्रत्येक स्त्रीच्या जवळ तिला मैत्रिणी असतात, त्या मैत्रिणींजवळ प्रत्येक स्त्री स्वतःचं सुख दुःख सांगत असते आणि प्रत्येक स्त्री आपापल्या मैत्रिणीला आपल्या मनातला भाव सांगत असते। बघ माझं लग्न झाल्यानंतर आमच्या घरामध्ये असं असं होतं, मला असं असं सहन करावं लागलं, यांनी मला काही थोडा त्रास दिलेला नाही, मी होते म्हणून टिकले, माझ्या जागेवर दुसरी असली असती तर कधीच निघून गेली असती। प्रत्येक स्त्री स्वतःचं सुख दुःख आपल्या जवळच्या मैत्रिणीला, आपल्या सखीला सांगत असते। पार्वतीला सुद्धा दोन मैत्रिणी होत्या आणि त्याही एकामेकाचे सुख दुःख एकामेकाला सांगत होत्या। मनातला भाव जरी जय विजयाने सांगितला, त्या ठिकाणी जया आणि विजयाने सांगितला
तरीही देवी पार्वतीने तो भाव त्यांचा ऐकला नाही आणि उलट सांगितलं की मला कोणत्याही गणाची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर एक दिवस घटना अशी घडली. देवी पार्वती ध्यानमग्न बसणार होत्या आणि देवी पार्वतीने विक्षेप होऊ नये म्हणून चंड या महादेवाच्या गणाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की द्वारावर उभा राहा आणि आत कुणाला प्रवेश मिळू देऊ नकोस. चंड द्वारावर उभा राहिला. देवी भगवती त्या ठिकाणी ध्यान करण्यासाठी बसल्या. जोही कुणी येत होता चंड त्याला आत प्रवेश मिळू देत नव्हता. पण महादेव आले आणि महादेवाला बघितल्यानंतर त्या ठिकाणी चंडने महादेवाला अडवलं. महादेव यांनी चंडकडे बघितलं. चंडने मान खाली घातली आणि महादेव आत निघून गेले. चंड काहीही बोलला नाही. महादेव आत आले. देवी भगवतीची समाधी योग त्या ठिकाणी बंद झाला. डोळे उघडले आणि देवी भगवतीला आश्चर्य झालं की चंडने महादेवाला प्रवेश मिळू दिला. देवी पार्वती बाहेर आल्या आणि चंडला बोलायला लागल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की कुणालाही आत प्रवेश देऊ नका, पण महादेवाला तुम्ही आत प्रवेश दिला. चंडने मान खाली घातली, हात जोडले आणि उत्तर दिलं, मी सगळ्यांना अडवू शकतो पण महादेवाला अडवू शकत नाही, कारण मी त्यांचा गण आहे, मी त्यांचा सेवक आहे. मी त्यांना कसा अडवू शकेन, ते माझे इष्ट आहे. हे ऐकलं आणि पार्वतीच्या लक्षात आलं की जया आणि विजया जे बोलत होती ते बरोबर बोलत होती की हा गण महादेवाचा आहे, माझा नाही. हा महादेवाला अडवू शकत नाही. मग माझं या ठिकाणी कोण आहे जो फक्त माझंच ऐकेल. त्याच्यामुळे देवी भगवती नाराज झाल्या आणि जया विजयाचं बोललेलं त्यांना खरं वाटायला लागलं. एक दिवस पार्वती महादेवाच्या जवळ बसलेल्या होत्या आणि महादेवाने सहज मस्करी करता करता त्या ठिकाणी हास परिहास करण्यासाठी देवी पार्वतीला विचारलं, देवी हिमालयामध्ये तुम्ही राहत होते, हिमालयाची मुलगी आहात, पण तुम्ही सावळ्या का आहात? आता महादेव आहे गोऱ्या रंगाचे आणि देवी पार्वती आहे सावळ्या रंगाची. महादेव कसे आहे? कर्पूर गौरम करुणाव तारम, गोऱ्या रंगाचे गौरम. आणि देवी भगवती पार्वती आहे सावळ्या रंगाच्या, म्हणून देवी पार्वतीचं एक नाव आहे गौरी. देवी पार्वतीचं एक नाव आहे श्यामा, म्हणजे जी श्याम वर्णाची आहे, सावळ्या रंगाची आहे, तिला श्यामा म्हणतात. राधाजींना सुद्धा श्यामा म्हणतात, पण राधाजी सावळ्या नाहीत, तरीही त्यांना का श्यामा म्हणतात? श्यामच्या जवळ राहतात म्हणून श्यामा. पण पार्वतीला श्यामा का म्हणतात? रंगाने सावळ्या आहे म्हणून श्यामा. भगवान भोले बाबांनी हास परिहास करण्यासाठी विचारलं. देवी पार्वतीला त्या ठिकाणी राग आला आणि देवी पार्वती नाराज झाल्या. देवी पार्वतीने महादेवाशी बोलणंच सोडून दिलं आणि देवी पार्वती रागारागामध्ये महादेवाचं स्थान सोडून निघून गेले आणि एका गुहेमध्ये जाऊन बसले. राग आल्यामुळे देवी पार्वतीने बोलणं बंद केलं. बऱ्याच वेळेस घरामध्ये पती आणि पत्नीमध्ये भांडणं झाले, तर भांडणं झाल्यानंतर पती आणि पत्नी सुद्धा एकामेकाशी बोलत नाही. बऱ्याच घरामध्ये एकाच घरामध्ये राहून 2-2 महिने एकामेकाशी बोलत नाही आणि माघार घ्यायला कोणीही तयार होत नाही. शेवटी कोण माघार घेत? तुमच्याकडे कसं आहे? कोण सगळ्यात आधी सॉरी म्हणतं? खरं खरं सांगा, कोण घेतय माघार? पुरुष वर्ग उत्तर द्या, कोण माघार घेतय? खरं खरं बोला, घाबरू नका. कोण माघार घेतय?
टाळ्या कुठून वाजल्या? मागे वाजल्या का टाळ्या? म्हणजे याचा अर्थ आता बाबा काय बोललेत मला काही ऐकायला आलं नाही, मधल्यांनी सांगता का? सांगता का? मला वाटतं त्यांचं म्हणणं असेल की पुरुषालाच माघार घ्यावी लागते. इकडे कसं आहे, इकडे कसं आहे वातावरण? ते म्हटले आमच्याकडेही दुष्काळ आहे. घरोघरी मातीच्या चुली. बिचाऱ्यांना वाटतं जाऊ द्या, कटकट बंद झालेली बरी. एकाच घरात राहतात परंतु 2-2 महिने एकामेकाशी बोलत नाही. एका घरामध्ये पती पत्नीचं भांडण झालेलं होतं. 2 महिने झाले दोघही जण एकामेकाशी बोलत नव्हते. काही जर एकामेकाला सांगायचं असेल तर मुलांना सांगायचे. पतीला पत्नीशी काही बोलायचं असेल तर पती मुलांजवळ सांगायचा, सांग तुझ्या आईला आज ड्युटीला लवकर जायचंय म्हणून डबा लवकर बनवा. मग मुलांच्या मार्फत ती गोष्ट पत्नीपर्यंत जायची. आणि पत्नीलाही पतीला काही सांगायचं असेल तर पत्नी ही मुलांना सांगायची, सांग तुझ्या बाबांना आज बाजारात जायचंय, 1000 रुपये ठेवून जा म्हणून. बोलतात परंतु कसे? मधल्या मार्गाने. एकदा घटना अशी घडली, 2 महिन्यापासून बोलत नव्हते एकामेकाशी. सायंकाळ झाली, जेवण झाले सगळ्यांचे, दोघही जण एकामेकाशी बोलत नव्हते. आणि थंडीचे दिवस होते, मुलं जेवण करून झोपून गेले. आणि त्या ठिकाणी त्या माणसाने अंगणामध्ये शेकोटी पेटवली. जसं शेकोटी पेटवली, थंडीचे दिवस होते, शेकोटीच्या जवळ तो माणूस शेकोटीच्या जवळ शेक घेण्यासाठी बसला. आणि जसला त्या ठिकाणी बसला त्या ठिकाणी कामं सगळे आवरलेले होते. त्याची पत्नी ही जवळ येऊन बसली, शेकोटीच्या जवळ अंग शेकायला बसली. पण दोघही जण एकामेकाकडे बघतही नव्हते आणि बोलतही नव्हते. अचानक त्या शेकोटीमधून विस्तव बाहेर उडाला. आणि विस्तव उडाल्यानंतर तो विस्तव त्या पुरुषाच्या कपड्यावर पडला. जसं त्या माणसाच्या कपड्यावर विस्तव पडला, माणसाचं लक्ष नव्हतं पण बाईचं लक्ष होतं. आता विस्तव पडलेला बघितला पण बोलत नव्हते. म्हणून त्या स्त्रीने दुसरीकडे बघून उत्तर दिलं, कुणाचं जळतंय, माझं काय जातंय, कुणाचं जळतंय. जसं ती बाई बोलायला लागली त्या ठिकाणी त्या माणसाच्या लक्षात आलं काहीतरी जळत असेल. म्हणूनच ही बोलते, लक्ष गेलं की विस्तव पडलेला आहे. पटकन त्या ठिकाणी विस्तव जो बघितला, कपड्याचा वरचा विस्तव लगेच त्या ठिकाणी झटकला आणि लांब फेकला. जसा विस्तव दूर केला, विस्तव दूर केल्याबरोबर लगेच त्या माणसाने हे उत्तर दिलं, जळलं तर जळलं बरं झालं कळलं, जळलं तर जळलं बरं झालं कळलं. दुसरीकडे बघून हिला उत्तर दिलं, जळलं पण बरं झालं. म्हणजे बोलत नव्हते पण बोलत होते. पण असे नाही, असे बोलत होते. 2-2 महिने एकामेकाशी भांडण झाल्यानंतर बोलत नाही. माघार घेतली की त्या ठिकाणी घर चालतात. आणि माघार घेतली नाही तर भांडण किती मोठं होतंय सांगता येत नाही. देवी भगवतीला सुद्धा राग आला आणि देवी पार्वती त्या